आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे करण्याचं काम सुरू आहे। 2 मंडळ असे आहेत जिथे 65 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे। मला वाटतं एक मालवणमध्ये आणि अजून एक मंडळ आहे ज्याच्यामध्ये 65 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे। त्याचे 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरांना अधिकार आहे डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा। मी आश्वस्त करतो तुमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी बांधवांना जेवढं झालेलं नुकसान आहे ते सगळेचे आकडे रोज आमच्याकडे येतात। व्यवस्थित पंचनामे केल्याचं काम होत आहे। आता आपण विमाची 90 कोटीची रक्कम आम्ही दिली ना, 43,000 शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान विमाची रक्कम दिली। तसंच या पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं भात शेतीचं नुकसान झालेलं आहे पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल, जे फायनल अंदाज येतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मी कुठेही एवढं देणार तेवढं देणार बोलणार नाही, पण प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई त्यांच्या नुकसानानुसार हे निश्चित पद्धतीने दिली जाईल। हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना आश्वस्त करतो।